Okay, welcome to back. In previous lecture, we discussed about the morphological as a morphological character of the pteridophyte, as well as we see the introductions. Okay, now in this lecture, we see the anatomical character. As you know, the various morphological character of the pteridophyte. Then we see morphology. तुम्हाला माहित असेल what is mean by morphology and what is mean by the anatomy. In the morphology, we can see the only one morphological character, that is the external characters. Okay, study of the external character is known as the morphology, and study of the internal character it is known as the anatomy. ओके, याच्यामध्ये आपण ब्लेडनेस सेक्शन घेतो, मायक्रोस्कोप खाली बघतो आणि त्याच्या इंटरनल कॅरेक्टरचा स्टडी करत असतो. तर आता बघूया आपण ह्याची ॲनाटॉमिकली कॅरेक्टर काय काय आहेत. ओके, फर्स्ट इज द as you take the section of the root. Okay, this root show external piliferous layer, middle cortex and central stills. जर तुम्ही स्टेम रूट लीव्हचा जर बघितला तर पहिलं जो असतो त्याला आपण इपिडर्मल लेयर्स म्हणतो, त्याचा पिलिफेरस लेयर्स म्हणतो. दिस इज द इपिडर्मस, तुम्हाला हा माहीत असेल, इपिडर्मस लेयर प्रेझेंट असतो. ओके, देन बिलो दिस कॉर्टेक्स इज प्रेझेंट. ओके, दिस इज द कॉर्टेक्स लेयर, असा कॉर्टेक्स लेयर तुम्ही बघितला असेल. ओके, दीज आर मेनी लेयर्स we can see. Okay, हे झालं कॉर्टेक्स. अँड देन द सेंट्रल इज द स्टील्स इथं प्रेझेंट, ज्याची स्टील्स कशाला म्हणतो, वॅस्क्युलर बंडल, जे इथं जे वॅस्क्युलर बंडल जे प्रेझेंट असतात ह्याच्यामध्ये. ओके, त्याला काय म्हणतो आपण, स्टील्स. ओके, दिस इज नोन ॲज द पिलिफेरस लेअर, दिस इज नोन ॲज द मिडल कॉर्टेक्स, सेकंड इज द सेंट्रल स्टील्स. Okay, these are the, as you take the section of the root, three layer, we can see the three layer. First is the piliferous layer, second is the middle is the cortex layer, and central, at the central still is a present. Then next point, xylem. As you see the xylem consists of only tracheids. In the pteridophyte, xylem consists of only tracheids. Okay, and phloem consists of only sieve cells and phloem parenchyma. अँड कॅम्पॅनियन सेल सीव ट्यूब्स आर अबसेंट. तुम्हाला मेंबर्स माहीत असतील, झायलम्स आहे, ट्रकिड्स, वेसल्स. देन फ्लोएमचे कोणते आहेत, सीव सेल्स आणि सीव ट्यूब. दीज आर द टू इम्पॉर्टन्स. ओके, इन झायलेम ओनली वन ट्रकिड्स आर प्रेझेंट्स. ओके, वेसल्स आर अबसेंट. इन फ्लोएम्स ओनली सीव सेल्स आर प्रेझेंट, सीव ट्यूब आर द अबसेंट. दिस इज द इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. इम्सर्ट विचल झायलम इज द एक्झार्च. ह्याच्यामध्ये जे झायलम आहे एक्झार्च कंडिशन्समध्ये. ओके, दिस एक्झार्च, इंडार्च, दिस आर द पोजिशन ऑन द प्रायमरी झायलम अँड सेकंडरी झायलम. हे ज्यावेळेस आपण जिम्नोस्पम्समध्ये जाऊ, त्याच्या टी एसमध्ये स्पष्टपणे दिसतं, त्यावेळेस मी तुम्हाला ही सांगितलं मला व्हॉट इज मीन बाय एक्झार्च, व्हॉट इज मीन बाय द एंडार्च. फक्त लक्षात ठेवा MCQसाठी, इन टेरिडोफाइट झायलम इज द एक्झार्च. काय म्हटलंय, एक्झार्च. देन सेकंड पॉइंट इज द स्टेम शो. जर आपण जर स्टेमचा TS बघितला, स्टेम शो इपिडर्मिस, याच्यामध्ये बघितला स्टेममध्ये, तर स्टेममध्ये काय काय आहे, दी स्टेम शो इपिडर्मिस, देन कॉर्टेक्स अँड स्टील. ज्याप्रमाणे रूटमध्ये बघितलं, फर्स्ट लेअर इज द इपिडर्मल लेअर, second layer is the cortex layer. Okay, this is the cortex layer. Then after the cortex is the steels are, these steels are present. Okay, the stem show epidermis, cortex and steel. The steel show variation. स्टील मध्ये जर बघितलं स्टेमच्या, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे स्टील्स आहेत. दॅट इज अ प्रोटोस्टील, सिप्नोस्टील, डिक्टोस्टील, पॉलिस्टिलिक. हे काय, डिपेंड ऑन द पोजिशन, नंबर ऑफ द वॅस्क्युलर बंडल्स. अजून काय, द पोजिशन ऑफ द वॅस्क्युलर बंडल, दॅट इज अ झायलेम फ्लोएमनं सराउंडेड केला की फ्लोएम झायलेमनं सराउंडेड केला आहे. याच्यावरून ह्याचे वेगवेगळे टाईप पडतात. वी आर नॉट इंटरेस्टिंग सिंग दिस टाईप. दॅट इज अ व्हॉट इज मीन बाय प्रोटोस्टील, सिप्नोस्टील, डिक्टोस्टील, पॉली. हे तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरमध्ये हे पूर्ण डिटेलमध्ये आहे. ओके, फक्त लक्षात राहू द्या कोणकोणत्या टाईपचं स्टील प्रेझेंट आहे याच्यामध्ये. फर्स्ट इज द प्रोटोस्टील, सिप्नोस्टील, डिक्टोस्टील अँड पॉली स्टील. Then second point is the phloem. This phloem consists of sieve cell and phloem parenchyma. ह्याच्यामध्ये फ्लोएम जर बघितलं आपण, तर फ्लोएम, झायलेम आणि फ्लोएम्स आर टू मेजर कंपोनंट ऑफ द वॅस्क्युलर बंडल, झायलेम अँड फ्लोएम. ह्या झायलेमचे 4 एलिमेंट असतात. ओके, फ्लोएमचे 4, तुम्हाला माहिती आहे. या 4मध्ये कोणते, ट्रकिड्स, वेसेल्स, झायलेम पॅरेन्कायमा, झायलेम स्क्लेरेन्कायमा. फ्लोएमचे 4 कोणते, सीव सेल्स, सीव ट्यूब्स, फ्लोएम पॅरेन्कायमा अँड फ्लोएम स्क्लेरेन्कायमा.
ओके, हे 4 असे टोटल 8 मेंबर्स असतात. आता फ्लोएममध्ये बघितलं, दिस फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सीव सेल्स अँड फ्लोएम पॅरेनकायमा. हे दोनच मेंबर त्यामध्ये प्रेझेंट आहेत. सीव ट्यूब अँड स्क्लेरनकायमा आर अब्सेंट. लाईकवाईज इन द सीव ट्यूब्स अँड कंपॅनियन सेल्स, सीव ट्यूब आणि कंपॅनियन सेल्स काय आहेत टेरिडोफाईटमध्ये अब्सेंट आहेत. ओके, अँड झायलम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रकिड्स, अँड झायलममध्ये काय फक्त ट्रकिड्स प्रेझेंट आहेत. अँड वेसल्स आर अब्सेंट. दिस इज द this point will be asked as the MCQ in the university exams. This phloem consists of only dash dash and dash dash. लक्षात ठेवा, sieve cells and phloem parenchyma. Okay, dash dash and dash dash absent in the phloem of pteridophyte. तर काय, sieve tube and companion cells are absent. Okay, in pteridophyte xylem consists of only dash dash. काय, ओनली ट्रकिड्स. डॅश डॅश आर अब्सेंट इन द झायलम ऑफ टेरिडोफाइट. दॅट इज द वेसल्स आर अब्सेंट इन द टेरिडोफाइट. ओके, दिस पॉइंट क्लिअर. देन वी मूव ऑन नेक्स्ट पॉइंट. मोस्टली सेकंडरी ग्रोथ इज अब्सेंट. याच्यामध्ये जर आपण बघितलं, मोस्ट ऑफ द टाइम इज द सेकंडरी ग्रोथ इज अब्सेंट. ओके, सेकंडरी ग्रोथ कधी प्रेझेंट असते तुम्हाला माहीत आहे. सेकंडरी ग्रोथ ही कन्सेप्ट जी आहे की झायलेम अँड फ्लोएमच्या मध्ये एक सेल्सचा ग्रुप प्रेझेंट असतो. त्या ग्रुपला काय म्हणतात, फ्लोएम म्हणतात. काय, सॉरी एक मिनिट. ओके, दिस फ्लोएम आउटसाइड, झायलेम इनसाइड. याच्यामध्ये एक स्पेसिफिक सेलचा ग्रुप प्रेझेंट असतो. त्या सेलला आपण कॅम्बियम सेल्स म्हणतो. कोणत्या सेल्स, कॅम्बियम सेल्स. ती कॅम्बियम सेल्स डिवाइड होते, रिडिवाइड होते, आणि साईडला आतल्या बाजूला झायलेमचा लेअर ॲड करते, बाहेरच्या बाजूला फ्लोएमचा ॲड करते. म्हणून प्लांटमध्ये प्लांट शो सेकंडरी ग्रोथ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द कॅम्बियम. पण आपण जर टेरिडोफाइटचा सेक्शन घेतला तर त्याच्यामध्ये कॅम्बियम रिंग ही अब्सेंट आहे. ओके, मोस्टली सेकंडरी ग्रोथ इज अब्सेंट. इट इज का, ड्यू टू द अब्सेंट ऑफ द कॅम्बियम, देअरफॉर सेकंडरी ग्रोथ इज नॉट. Okay, mostly secondary growth is absent. It is very interesting to note that the vascular system originated in pteridophyte and most of the its evolution to take place within the group. इव्होल्युशन झाल्यामुळं या टेरिडोफाइटमध्ये ही वॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट झाले. ओके, नाही तर ब्रायोफाइट अल्गीमध्ये टेरिडोफाइट हे अब्सेंट आहे. सेकंड, द लिप शो अप्पर अँड लोअर इपिडर्मिस विथ स्टोमाटा. जर ह्याच्यात जर आपण लिपचा जर आपण टीएस घेतला तर वरती इपिडर्मिस आहे, 2 इपिडर्मिसचे लेयर्स असतात, आणि त्याच्यामध्ये काय, हा स्टोमाटा प्रेझेंट असतो. ओके, याच्यामध्ये लोअर अप्पर इपिडर्मिस, नेक्स्ट लोअर इपिडर्मिस विथ स्टोमाटा. द लिप शो अप्पर इपिडर्मिस अँड लोअर इपिडर्मिस विथ स्टोमाटा. ओके, सेकंड पॉइंट इज द मिझोफिल मे बी डिफरेन्शिएटेड. आता जर आपण न्यूजमध्ये बघितलं तर स्पॉन्जी टिश्यू अँड पॅलिसेड्स अशा प्रकारे मेझोफिल हे डिवायडेड झालेलं असतं. मेझोफिल सेल्स जे असतात. Okay, this mesophil cell consists of the chloroplast. Okay, therefore the mesophil may be differentiated त्याला microphyllus or differentiated into palisade or spongy parenchyma. त्याला मेगाफायलस लिप म्हणलाय. जर मेझोफिल सेल अनडिफरेन्शिएटेड असेल टेरिडोफाइटमध्ये, जर मेझोफिल सेल जर अनडिफरेन्शिएटेड असेल तर त्याला त्या लिपला काय म्हणतो आपण, मायक्रोफायलस लिप म्हणतो. और जर ते डिफरेन्शिएटेड होत असेल इंटू द पॅलिसेड आणि स्पॉन्जी पॅरेनकायमा तर त्याला आपण काय म्हणतो, मेगाफायलस लिव्ज आपण त्याला म्हणतो. ओके, द मिझोफिल्स मे बी डिफरेन्शिएटेड, दॅट इज अ मायक्रोफायलस, और डिफरेन्शिएटेड इंटू द पॅलिसेड और स्पॉन्जीस पॅरेनकायमा त्याला काय म्हणतो, मेगाफायलस लिव्ज आपण म्हणतो. ओके, ॲनाटॉमिकल कॅरेक्टरमध्ये काय कुणाला प्रॉब्लेम आहेत का. Anatomical character consists of this root shows external piliferous layer, middle cortex and central steels. Okay, in this we can see xylem is the exarch. Okay, the stem show epidermis, cortex and steels. याच्यामध्ये काय स्टेम, काय याच्यामध्ये स्टेम जर बघितलं आपण याच्यामध्ये काय दाखवतं, इपिडर्मिस, कॉर्टेक्स आणि स्टील दाखवतं. स्टीलमध्ये बघितलं तर डिफरंट टाइप्स ऑफ व्हेरिएशन वी कॅन सी इन द स्टील, दॅट इज अ प्रोटोस्टील, सिप्नोस्टील, डिक्टोस्टील आणि पॉलिस्टेलिस. देन फ्लोएम कन्सिस्ट ऑफ सीव सेल अँड फ्लोएम पॅरेनकायमा. ओके, याच्यामध्ये जर आपण फ्लोएम बघितलं, दिस फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सीव सेल्स अँड फ्लोएम पॅरेनकायमा. सीव ट्यूब्स अँड कंपॅनियन सेल्स आर अब्सेंट इन द फ्लोएम. Okay, as you see the xylem, in the xylem only tracheids are present, vessels are the absent. Mostly secondary growth याच्यामध्ये काय
secondary growth is absent, okay, due to the absence of the cambium. As you see the TS of the leaves, in the leaves upper and lower epidermis is present with the stomata. And then important point in the leaf is the presence of the mesophyll cells. This mesophyll cells is most of the time undifferentiated. It is known as the microphylous leaf, or differentiated, it is known as, when it is differentiated, they form palisade and spongy parenchyma. Okay, this is the about the anatomical characters of the pteridophyte. anatomical character लक्षात राहू द्या. ज्याप्रमाणे एक्सटर्नल कॅरेक्टर इम्पॉर्टंट असतात त्याचप्रमाणे याची देखील एनाटॉमिकल कॅरेक्टर्स इम्पॉर्टन्स आहेत. आय होप आज तुम्हाला हे जास्त होईल. आपण थांबूया. जर काय कोणाला प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण याचे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर पाहणार आहोत. रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर प्लस आपण याचे काही क्लासिफिकेशनचं आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. उद्या देखील आपली लेक्चर होतील. लेक्चर अटेंड करा. वेळ कमी आहे आपल्याकडे.